अजून एक बातमी बघणार आहोत आपण। माजी आमदार राजन साळवींच्या मागे पुन्हा एकदा एसीबीचा ससेमिरा सुरू झालाय। साळवींच्या मुलाच्या व्यावसायिक भागीदाराची आज चौकशी होणार आहे। व्यावसायिक भागीदार दिनकर सावंत आज एसीबी कार्यालयात असतील। सावंत यांची साळवींसह भागीदारी असतानाची कागदपत्र मागवली गेली आहेत। मुलगा शुभम साळवी याने दिलेल्या जबानीनंतर व्यावसायिक पार्टनर असलेल्या दिनकर सावंत यांची चौकशी होणार आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी अमोल मोरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अमोल, ही जी नवीन माहिती समोर येते दिनकर सावंत यांच्या चौकशीबद्दल, त्याची पार्श्वभूमी काय आहे? पूर्वी असं आहे की आपण सर्वांना माहिती आहे की साळवींच्या कुटुंबियांची यापूर्वी चौकशी झालेली आहे, पीएनची चौकशी झाली आहे। साधारणपणे वर्षभर हे सर्व सुरू होतं। मधल्या काही काळांमध्ये या गोष्टी थांबल्या होत्या, पण साधारणपणे निकाल लागले, काही दिवस गेले आणि पुन्हा ही चौकशी ससेमिरा साळवी यांच्या मागे लागलेला आहे। हे प्रकरण असं आहे की दांडेआडव म्हणून एक गाव आहे रत्नागिरीपासून, आणि त्या ठिकाणी काही कन्स्ट्रक्शनचं काम केलं गेलं होतं, भिंत वगैरे बांधणं, आणि त्यामध्ये शुभम साळवी जो साळवी यांचा थोरला मुलगा आहे आणि पुतण्या दुर्गेश साळवी यांचं हे कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे, आणि त्यांच्यासोबत हे काम करत असताना दिनकर सावंत हे पार्टनर होते। आणि शुभम साळवी यांनी हा जबाब ज्यावेळेला ती चौकशी झाली एसीबीकडे, त्यावेळेस त्यांनी याबाबतचा जबाब दिला होता, आणि त्या जबाबानंतर आता एसीबी कार्यालय रत्नागिरीने दिनकर सावंत यांना बोलवलेलं आहे। आज 11 वाजता ते जातील आणि त्यांना या संदर्भातले सर्व कागदपत्र, जे काय आर्थिक व्यवहारासंदर्भातले गोष्टी असतील, बँक डिटेल्स असतील, या सर्व गोष्टी घेऊन बोलवलेलं आहे। आणि एकंदरीत शुभम साळवी यांचा जबाब जो दिलेला आहे, त्यानंतर आता दिनकर साळवी यांचा जबाब जो आहे तो नोंदवला जाईल, आणि अशा पद्धतीची ही कारवाई सध्या चालू आहे। पुढच्या काळामध्ये, आगामी काळामध्ये एसीबी या प्रकरणामध्ये काय नेमकं स्टँड घेतं हे देखील आपल्याला पाहावं लागेल। पण एक गोष्ट नक्की आहे की साळवी यांच्या भोवतीचा किंवा त्यांच्या व्यावसायिक भागीदारांभोवतीचा असेल किंवा नातेवाईकांच्या भोवतीचा असेल, हा एसीबीचा फार साधारणपणे पुन्हा कुठंतरी आवडताना आपल्याला, म्हणजे कारवाई होताना जी आहे ती दिसून येते पूर्वी। धन्यवाद अमोल आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।